नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा अण्णाभाऊ साठे अशा महापुरुषांची माहिती अभ्यासली। आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचे आद्य संकल्पक छत्रपती शिवराय यांची युद्धनीती आणि सैन्यशिस्त। मित्रांनो, छत्रपती शिवरायांची जी युद्धनीती होती ती युद्धनीती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात ती स्वराज्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी लढली गेलेली युद्ध। मग छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा करून बऱ्याच लढाया ज्या आहेत त्या लढाया आणि युद्ध जिंकलेले आहेत। आदिलशाही जो काळ होता, या आदिलशाही काळामध्ये छत्रपतीचा जन्म झाला आणि या मराठी म्हणजे मातीला गुलामीच्या जोखडदंडातून स्वतंत्र होण्याचे जणू स्वप्न एक पडलेलं होतं। हे स्वप्न पूर्ण करण्याचं जे काम आहे ते या मातीला आणि स्वतःचे राज्य अर्थात स्वराज्य निर्माण करण्यासाठी निर्णायक श्रेय हे छत्रपती शिवरायांना जातं। जवळपास 350 वर्ष गुलामगिरीच्या अधिपत्याखाली असलेल्या या भूमीला स्वतंत्र करण्यासाठी छत्रपती शिवरायांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक युद्धांना सामोरे जावयास लागले, हा इतिहास आहे। मग त्याच युद्धनीतीचा हा एक प्रपंच आपण म्हणूया। सह्याद्रीच्या एका दुर्गम अशा शिखरावर वसलेल्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये श्री शंभूसमोर शिवप्रभूंनी, छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या सोबत्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि या ऐतिहासिक कार्याचा आरंभ झाला। यानंतर त्यांनी दुर्लक्षित अशा किल्ले तोरणावर अतिशय चातुर्याने स्वराज्याचा भगवा फडकवला। तिथं मिळालेल्या धनाच्या साहाय्याने मग त्यांनी समोरच असलेल्या मरुबुंद याच्या डोंगरावर आणि डोंगर न्याहाळून स्वराज्याची पहिली राजधानी जी आहे ती राजधानी वसवली। हाच तो किल्ला राजगड म्हणून ओळखला जातो, ज्यावर शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अदमासे 27 वर्ष व्यतीत केलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर हा स्वराज्य स्थापनेचा जो यज्ञ होता हा अविरत आणि प्रमाण याच्याने चालूच राहिला। त्याच्या वेळेस स्वराज्याची जी पहिली मोठी लढाई होती ती लढाई लढली गेली। जवळपास 1649ला किल्ले पुरंदर इथे आणि बेलसर येथे बाजी पालकर काका यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली। ही लढाई आदिलशाही आणि सरदार फत्तेखान यांच्यासोबत होती। यामध्ये वीर बाजी पालस्कर यांना वीरमरण आलं होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईमध्ये मोठे यश प्राप्त झालं होतं। मग आदिलशाही विरुद्ध लढलेली जी लढाई होती आणि विजय जो मिळवलेला होता ही पहिलीच लढाई होती। या युद्धाने छत्रपती शिवरायांचा जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आणि त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला। मग त्यांचे युद्ध नेतृत्व आणि युद्ध कौशल्य जे आहे ते पणाला लागलं, परंतु या विजयाने ते झळाळून निघालेले होते। या लढाईमध्ये बाजी जेधे, गोदाजी जगताप अशा वीरांनी शर्थ केलेली होती। त्याच वेळेस शिवरायांचे वय अवघं 18 वर्ष होतं। यानंतर अफजल खानाचा जो वध होता, जावडीची जी लढाई होती, जवळपास 1659चा तो कालावधी होता। कोल्हापूर येथून रुस्तमे जमान यांचा पराभव झाला। मग पन्हाळाची जी लढाई होती 1660च्या सालीस चाकणची लढाई होती, उंबरखिंड होते, शाहिस्ते खानाची फजिती असेल 1663च्या कालखंडामध्ये या लढाया झालेल्या। तर या सर्व लढायांमध्ये त्यांनी युद्धनीती आणि कौशल्य वापरलेले आपल्याला दिसून येतात। मग यापर्यंत ही घोडदौड जी आहे माफी असावी, ही घोडदौड सुरूच होती, परंतु त्यानंतर 1665ला झालेल्या किल्ले पुरंदरच्या लढाईमध्ये मुघलांना सोबत कराव्या लागलेल्या तहामुळे त्यांच्या वेळेस स्वराज्याचे एकूण 23 किल्ले त्यांना मुघलांना द्यावे लागले। हा फार मोठा छत्रपती शिवरायांवर झालेला एक आघात होता असं म्हणावं लागेल। पण शिवराय या परिस्थितीला न घाबरता किंवा न डगमगता 1666ला चातुर्याने आग्र्याहून सुटका करून पुन्हा स्वराज्यात किल्लेसाठी राजगडी परतले। मग यानंतरच्या काळामध्ये पुन्हा हे सर्व किल्ले मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत, परंतु यामागे सिंहगडाची लढाई, कांचनबारी, साल्हेरसेर, खांदेरी यांच्यासारख्या महत्त्वाच्या ज्या लढाया होत्या
या लढायात छत्रपती शिवरायांनी कल्याण येथे स्वराज्याचे आरमार स्थापन केलं आणि त्या समुद्रामध्ये आपलाही पराक्रम दाखवून दिला। मग समुद्राचे जे पराक्रम आहे आणि या ठिकाणी जे वर्चस्व आहे ते वर्चस्व छत्रपती शिवरायांनी प्रस्थापित केलं। या कार्याची दखल अगदी विदेशात देखील शासकांनी घेतलेली होती। भारतामध्ये त्याच वेळेस आलेल्या मुघल बादशहा औरंगजेबला त्यावेळेस असलेला एकमेव मोठा असा शत्रू त्या ठिकाणी मानला जायचं। म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज एक अविराज्य आणि जनतेच्या रयतेच्या मनामध्ये ठसा उमटवणाऱ्या स्वराज्याचं पहिलं संकल्पक होते अशी भावना त्या ठिकाणी रूढ झाली। या लढाईमध्ये त्यांची युद्धनीती यावर इतके विस्तृत लिहिण्यासारखे आहे आणि बऱ्याच लेखकांनी छत्रपती शिवरायांवर अनेक त्या ठिकाणी पुस्तकं प्रकाशित केले आहेत। त्यातून आपल्याला इतिहास पाहायला मिळतो। मग दक्षिण दिग्विजयावर एक स्वतंत्र लेखमाला आल्यानंतर पुढे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात। या उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी जवळपास 500च्या वर लढाया लढल्या गेलेल्या आहेत। या युद्धनिधीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषतः किल्ल्यांचे जे महत्त्व आहे हे महत्त्व ओळखलं आणि हे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले त्या ठिकाणी निर्माण केले, बांधले आणि जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली। तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदारची नेमणूक केली आणि त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न भिन्न जातींचे अधिकारी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी नेमलेले आम्हाला दिसून येतात। किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरामध्ये बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे तर अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी नेमले गेले। प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबरखाना, पाण्याची टाकी किंवा क्वचित विहीर त्या ठिकाणी असायची। किल्ल्यावर दारूगोळा, दानागोटा आणि पाणी आहे की नाही या व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष दिलं जायचं। किल्ल्यावर 2 प्रकारचं सैन्य त्या ठिकाणी असायचं मित्रांनो। एक होतं पायदळ आणि दुसरं होतं घोडदळ। छत्रपती शिवाजी राजांच्या पायदळाच्या घाट माथ्यावरील जे मावळे होते आणि घाटाखाली कोकणातील हेरेकरी असायचे। हे हेरेकरी त्यांचं काम अतिशय प्रामाणिक आणि निसंकोचपणे करायचे। प्रत्येक शिपायाजवळ त्या ठिकाणी ढाल असायची, तलवार असायची त्या ठिकाणी। पण किल्लेदार शिपायांची जी हत्यारे असायची ते हत्यारे स्वतःजवळ असायची। दारूगोळा साकारून त्यांना पुन्हा मिळायचा आणि 10 मिनिसाच्या दहीजा म्हणजे त्याला समूह असं म्हणतो आपण। तर तो समूह असून हवालदार, जुमलेदार, एक हजारी, पंचहजारी, सरनोबात असे अधिकारी त्याच्यामध्ये असायचे। हे शिलेदार 2 प्रकारचे होते। शिलेदारांचे जे घोडे होते ते स्वतःचे असून त्याला सरकारातून याबाबत ज्यादा वेतन मिळायचं। बारागिरांची घोडी मात्र सरकारी पागेतील असायची। सरकारी घोड्यावर खुणेकरता शिक्के मारले जायचे। घोडेस्वारांजवळ भाला किंवा बंदूक असायची। पंचवीरांजवळ बारागीर, शिलेदार किंवा यावर एक हवालदार असायचा। तो पुढे त्याचप्रमाणे जुमलेदार असतील, सुभेदार असतील, पंचहजारी असतील या हजारींच्या अधिकाऱ्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत असायचा। मग महाराजांच्या सोबत असे स्वतःचे 5000 निवडक लोक असायचे व हुजरी त्यांना ते सोबतीला घ्यायचे। नवीन लागणारा जो इसम असेल त्या इसमाला जुन्या शिपायाचे खात्रीपत्र किंवा जामीन हजर करावा लागायचा। छत्रपती शिवराय शिपाई निवडताना देखील त्या शिपायाची कसून अशी चौकशी करायची आणि त्याच्या बाबतीत उल्लेखनीय बाकीची सर्व माहिती गोळा करून घ्यायची। सैन्यामध्ये सर्वच जातीचे लोक असायचे। मराठ्यांचे सैन्य हे अगदी सुटसुटीत असायचे। त्यांच्याजवळ कधीकधी तोफा, बंदुका किंवा तंबू, राहुट्या नसायच्या। डोक्याला पगडी, अंगात बंडी, पायात चोडणा असा प्रकारचा त्यांचा वेश होता। ते एका दमामध्ये घोड्यावरून 60 ते 70 किलोमीटरची जी मजल होती ती मजल मारायचे। हे सैन्य वर्षातील 8 महिने जे असेल ते मुलुगीवर जायचं। 4 महिने छावणीस असायचं। सैन्याची जी शिस्त होती ती शिस्त अतिशय कडक होती। आणलेली जी लूट होती सरकारी ती भरावी लागायची। तसेच मुलुगीवर असताना स्त्रियांना नेमण्यास मज्जाव होता आणि धार्मिक स्थान असतील अथवा स्त्रिया असतील, मुलंबाळ असतील यांना किंवा प्रजेला उपद्रव होईल किंवा त्यांना उपद्रव दिला तर कडक शासन दिलं जाईल या प्रकारे छत्रपती शिवरायांची आखणी होती।
पायदळ आणि घोडदळप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे शिवछत्रपतींनी लक्ष दिले. ते सुसज्ज केले. मराठ्यांचे आरमार प्रथम छत्रपती शिवाजी राजेंनी सुरू केलेला आहे. पोर्तुगीजांच्या एका पत्रावरून ते 1659 सालचा जो काल होता त्याच्या अस्तित्वात असल्याचा उल्लेख मिळतो. 1664 महाराजांनी सिंधुदुर्ग हा जो सागरी किल्ला आहे हा सागरी किल्ला बांधला आणि त्यानंतर कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी पाण्यातील किल्ले सुधारले आणि त्यातील काही ज्या किल्ल्यांवर जहाजे बांधण्यास महाराजांनी त्या ठिकाणी प्रारंभ केला. जवळपास 1665च्या कालखंडामध्ये कारवारपर्यंतचा कोकणाचा जो किनारा होता तो आपल्या अधिपत्याखाली आणला आणि त्याच्यानंतर किती जहाजे होती, त्याच्याबद्दल किती विविध बखरी कागदपत्रामध्ये मतभिन्नता आहे याबाबत देखील आम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. मृत्यूसमयी 400 ते 500 जहाजे आरमारामध्ये असावी असे काही लेखक किंवा तज्ज्ञांचं मत आहे. गुराबे 150 ते 300 टनांपर्यंत असायचे. त्यावर 9 ते 20 पौंडींच्या तोफा बसवण्यात आल्या आणि 100 ते 150 कडवे खलाशी त्याच्यावर ठेवायचे. गलबते वेगवान असून आरमारचे प्रमुख अधिकारी जे इब्राहिम खान होते, दौलत खान होते, मायनाक भंडारी अशा प्रकारचे त्या ठिकाणी व्यक्ती नेमलेले होते. इतर सैन्याप्रमाणे नौदलातील सैन्याचा पगार हा दरमहा नियमित व्हायचा आणि जहाजांची गलबतांची व्यवस्था ही अतिशय चोख आणि प्रमाणबद्ध असायची. मग या आरमाराची वाट पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कान्होजी आग्रे जे होते यांनी केलेले आपल्याला दिसून येते. परकीय तंत्राच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कामगार लावून 5 जहाजाची बांधणी कारखाने त्या ठिकाणी चालवले गेले आणि याच्यामध्ये काही जे जहाजे होते हे लढाऊ जहाजे होते. हे लढाऊ जहाजे निर्माण करून मुंबई ते गोवा या किनारपट्टीचे संरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. अनेक लढ्यांमध्ये डावपेचांमुळे त्या वेळोवेळी कान्होजीस एकामागून एक विजय मिळत गेले. मग समोरासमोरील हातगाईची जी लढाई होती या लढाईमध्ये त्यांची सर्व भिस्त असायची. परंतु कान्होजींच्या नंतर मराठ्या आरमारांकडे थोडं दुर्लक्ष झालेलं दिसून आलं. मग पुढे पेशवे काळामध्ये अंतर्गत वैरभावामुळे मराठ्यांचे जे आरमार आहे ते प्राय त्या ठिकाणी संपुष्टात आलेलं आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवरायांच्या वेळी जेव्हा मराठ्यांचे सैन्य हे सुटसुटीत होतं आणि त्यांच्या वेतनही जो आहे तो त्यांना वेळेवर दरमहा मिळायचा. परंतु शाहूंच्या वेळेस त्याला अस्ताव्यस्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि शाहूने लष्करींच्या अधिकाऱ्यांच्या सचिवांना अनुक्रमे मोकासा आणि साहोत्रा यांना वाटून दिला. त्याच्यामुळे सरदारांनी स्वतः सैन्य बाळगून लढाईच्या वेळेस यावे असे करार त्या ठिकाणी करण्यात आले. मग त्याच्या स्वारीमध्ये घोड्यांबरोबर हत्ती असायचे आणि काही प्रसंगाबरोबर गोशाही असायचे. मग या ठिकाणी खास सरदार दरकदार मनमाराबातले डुलक येत असायचे. छत्रपतींचा जो तोफखाना होता त्याच्यामध्ये झेंड्याभोवती घोडेस्वार असायचे. सरदारांची त्या ठिकाणी पथके असायचे आणि इतर त्या ठिकाणी संरक्षक असायचे. आघाडीला बनविले गेलेल्या त्यांच्या मागे त्या ठिकाणी रणदिवे, चाकर अशा प्रकारचे लोक असायचे. त्यांच्या मागून हत्ती, घोडी, रथ, उंट अशा प्रकारचे वगैरे जात असायचे. मग त्या ठिकाणी ती सशस्त्र फौज होती. तोफखाना आणि खाशी या साऱ्याच्या दरम्यान भालेदार, चोपदार आणि हुजरे असायचे. त्या युद्धाला ते निघाली की रस्ते पाण्याने शिंपित साधारणतः दिवसभराला 15 ते 20 त्या ठिकाणी किलोमीटर एवढी मजल त्या सैन्याची होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे चौथाई वसूल करायचे. शाहू छत्रपतींनी स्वराज्य चौथाई म्हणजे सरदेशमुखी एक हक्क मोगलांकडून मान्य करून घेतलं आणि त्याच्या ज्या सनदा होत्या या सनदा दिल्लीहून त्या ठिकाणी परत आणल्या आणि मोगलांच्या मदतीसाठी मराठ्यांच्या 15,000 सैन्याशी मदत करण्याचे त्या ठिकाणी ठरवलं गेलं. तर मोगली साम्राज्य टिकवण्यासाठी आणि चालवण्यासाठीची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी काही अटींवर त्या ठिकाणी मराठ्यांना पत्करावी लागली. साहजिकच सरंजामशाही त्या ठिकाणी वाढीस लागली. मराठ्यांची जी खडी आहे ती खडी फौज कमी होती. खंबीर नेतृत्वाअभावी मराठे सरदारांचे छोटे गट तयार झाले. त्या ठिकाणी शिंदे, होडकर, नागपूरकर, भोसले यांच्याजवळ जवळपास 20 ते 25 हजारांपर्यंत सैन्य असायचे. या फौजेच्या खर्चापोटी प्रत्येक सरदाराला जहागिरी दिलेला असायचा.
मग बाकीच्या सरदारांजवळ याच्यापेक्षाही कमी फौजा होत्या. अर्थातच त्यांना त्यांच्या फौजेच्या प्रमाणामध्ये जहागिरी कमी अधिक प्रमाणामध्ये देण्यात आलेल्या होत्या. मग मैदानी लढायांमुळे किल्ल्यांचा उपयोग मुख्यत्वे करून अडचणीच्या वेळी आश्रयस्थान आणि राजकीय तुरुंग म्हणून होऊ लागला. मग सरदारांच्या पथकाशिवाय खुद्द पेशव्यांची काही जी खास पथके असायची, यांना मोठ्या सैन्यासाठी ते सरदारावर अवलंबून राहू लागले. परंतु त्यांना सरदारांच्या सरंजामच्या अटीप्रमाणे सैन्य पुरवत नसायचे. शिवाय पेशव्यांनाही त्याच्यावर पवार, रास्ते, पटवर्धन असे जे वतनदारीचे अनेक घराणी होती, हे घराणी निर्माण करून आपल्याजवळील जबाबदारी त्यांच्यामध्ये विभागून त्यांनी टाकलेली होती. शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये मुख्यत्वे करून मराठेमध्ये काही मुस्लिम समाजाचे बांधव असायचे. पण पेशवे काळामध्ये सैन्यामध्ये शीख, राजपूत, सिंधी, कानडी, रोहिले, अरब, ॲम्बिसियन, पोर्तुगीज असे नाना प्रकारचे सैनिक त्या ठिकाणी समाविष्ट झाले. मराठ्यांच्यापेक्षा त्यांना पगार आणि तनखा ज्या असत्या त्या तनखा त्यांना जास्त मिळत असायच्या. पेशव्यांकडे खाजगी फौजेमध्ये अरब जास्त तर होळकर, शिंदे यांच्या सैन्यामध्ये फ्रेंच, पेंढरी आणि आदी प्रकारचे जे लोक होते ते सैन्याच्या त्या ठिकाणी भरणा जास्त केलेला आपल्याला आढळून आलेला होता. मग निष्ठांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुण त्या ठिकाणी प्राप्त झाले. मग पेशवाईमध्ये स्वतःच्या प्रदेशाच्या रक्षणाची खास जी चिंता आहे ती चिंता न राहिल्याने इतर मुलुखामध्ये स्वाऱ्या करून पैसा जमवणे हे शक्य आहे हे लक्षात घेऊन मुलखगिरी त्या ठिकाणी वाढली आणि घोडदळाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं. पेशव्यांच्या घोडदळ सरकारी म्हणजे त्याला खासा म्हणायचे. शिलेदारी, एकांडे, बुगणे असे चतुरंग असायचं. आणि पानिपतच्या ज्या लढाई आहे त्या लढाईच्या वेळेस पेशव्यांचे खुद्द त्या ठिकाणी 6000च्या जवळपास घोडदळ होतं. शिवाय सैन्यामध्ये लढाऊ दलाशिवाय इतर कामगारांच्या भरणाही पुष्कळ असायचा. घोडेस्वारांच्या जवळ तोड्याची बंदूक, ढाल, तलवार, भालाबाजी, बर्ची, खंजीर, तीरकामटा असे अनेक प्रकारचे शस्त्र असायचे. गोफण गुडघ्याचाही उपयोग त्या ठिकाणी ते करत असायचे. दारूचा त्या ठिकाणी बाण वापरायचे. हत्ती पडवून लावायला त्यांचा उपयोग व्हायचा. त्यामुळे त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी नुकसान व्हायचं नाही किंवा प्रसंगी युद्धासाठी त्याचा उपयोग व्हायचा. मग मराठ्यांनी आपल्या परंपरागत सैन्यामध्ये युद्धनीती आणि शस्त्रांगत युरोपियनांच्या आगमनानंतरही विशेष असा बदल केला नाही. युरोपीय लोक कवायतीसाठी फौज, तोफा, बंदुका, दारुगोळा यांचा युद्धामध्ये सर्रास वापर करायचे. परंतु मराठ्यांनी शिस्तबद्ध पलाटणी आणि दारुगोळा, तोफा, बंदुका याच्या निर्मितीकडे आवश्यक तेवढे लक्ष दिलं गेलं नाही. ते या साहित्यासाठी प्रथम पोर्तुगीजांवर आणि नंतर इंग्रजांवर अवलंबून राहिले. खुद्द शिवछत्रपतींनी हा माल युरोपीय व्यापाऱ्यांकडून घेतल्याचे त्या ठिकाणी उल्लेख कागदोपत्री काही लेखांमध्ये आपल्याला दिसून येतात, सापडतात. फ्रेंचांना राजापूर येथे बखार घालण्यासाठी शिवछत्रपतींनी याच कारणामध्ये परवानगी दिलेली होती. आणि त्यांच्याकडून काही ज्या तोफा आहेत त्या तोफा देखील खरेदी केलेल्या होत्या. तथापि त्यावेळी युरोपियनांचा व्यापारापुरता मर्यादित असणारा जो संचार आहे तो संचार महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होता. मग याच्या पुढे पेशवाई आणि युरोपियांनी राजकारणामध्ये प्रत्यक्ष प्रवेश केला. पहिल्या बाजीरावाने तोफांचा जो कारखाना घातला तो पाहण्यासाठी कॅप्टन गार्डन आल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग सदर तोफखान्यामध्ये गरणारा तोफाचे गोळे ठेवण्यात येत आणि पहिल्या माधवाने तर घरातील सोन्या रुपयांची जी भांडी आहेत ती भांडी मोडून आंबेगाव असेल, पुणे असेल येथे त्यांनी कारखाने सुरू केले, कारखाने काढले. परंतु त्यातून उत्तम प्रतीची जी माल आहे ती मालाची क्वचितच साहित्य निघायचं. साहजिकच पेशवे दारू, तोफा, बंदुकीच्या गोळ्यासोबत पाश्चात्यावर अवलंबून असायचे. आणि शिंद्यांनी युरोपियनांच्या देखरेखीखाली तोफा बनवण्याचा एक त्या ठिकाणी कारखाना काढलेला होता. परंतु या सर्वांचा जो कच्चा माल आहे तो परकीयांकडून घ्यावा लागेल.
तो हिणकस म्हणजे कमी प्रमाणात मिळायचा, हिणकस मिळायचा. मराठ्यांच्या तोफखानावर कधी कधी युरोपियांची नेमणूक करण्यात येई आणि त्याच्यामुळे नोरोना नावाचा जो पोर्तुगीज आहे तो पोर्तुगीज अधिकारी त्यांच्या हाताखाली काही युरोपियाचे नाव प्रसिद्ध त्या ठिकाणी केले गेलेले आहेत. पेशवाईमध्ये पानसे हे काही वर्ष तोफखान्यावर मुख्य अधिकारी म्हणून इंग्रज मराठी युद्धामध्ये लढत असताना मराठ्यांचा जो तोफखाना आहे तो तोफखाना त्या ठिकाणी टिकाव धरू शकला नाही आणि या शस्त्रामध्ये अज्ञानामुळे तोफखाना इत्यादी दारुगोळ्यांतील बाबत जे मराठे मागे पडलेले होते, तसेच परकीय लढायांसाठी सुसज्ज आरमार आहे त्या आरमारांची गरज त्या ठिकाणी होती. उत्तर पेशवाईमध्ये मराठ्यांनी आरमाराकडे आवश्यक तेवढे नंतर चुणूक करायला सुरुवात केली. मग त्याचप्रमाणे राजकीय मर्मदृष्टी असलेले भोवतालची परिस्थिती होऊन त्यांच्याप्रमाणे सैनिकी जे नेतृत्व आहे ते नेतृत्व करणारे सरदार आणि सेनापती निर्माण झाले नाहीत. त्याच्यामुळे अवनत स्थितीला आलेले सरंजामशाही आणि स्वरूपाचे जे मराठ्यांचे सैनिक नेतृत्व आहे ते इंग्रजांसारख्या सामर्थ्य लष्करी नेतृत्वामध्ये तुल्यबळ ठरायला लागले, म्हणजे कमी ठरायला लागले. आणि याप्रमाणे स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी थोडेफार चुणूक जाणायला लागली. मग 6 वर्षामध्ये राज्य विस्तारासाठी छत्रपती शिवाजी राजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त केलेला त्या ठिकाणी दिसून येतो. मग हा घेतला असताना पुणे, सुपे, इंदापूर असतील, चाकण असतील ही जहागिरीतील प्रमुख स्थळे होती. जवळपास 1654ला महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी निळकंठराव किल्लेदार यांच्या मुघलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता जी आहे ही सुरक्षितता त्या ठिकाणी मजबूत केली. मग पुढे महाराजांनी जावडीवर स्वारी केली आणि 6 महिन्यामध्ये चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद हे मारले गेले आणि जावडीचा मुलूक त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यामध्ये आला. मग 1656ला विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या महामार्गावरील ही महत्त्वाची त्या ठिकाणी ठिकाणे आहेत. मग जावडीचं जे खोरं होतं त्या ताब्यामध्ये आपल्याबरोबर महाराजांनी मोरोप, त्र्यंबक जे पिंगडे होते यास प्रतापगडामध्ये किल्ला बांधून घेण्यासाठी आज्ञा केली. हा काळ होता जवळपास 1656चा. राष्ट्राचे जे संरक्षण आहे मित्रांनो हे संरक्षण दुर्गाकडून राज्याकडे म्हणजे दुर्गाकडून राज्याकडे गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्याने राज्य परत मिळवता येते. दुर्ग नसल्यास हाताचे राज्य जाते हे महाराजांचे धोरण होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडाचा जो किल्ला आहे तो किल्ला म्हणजेच कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी होता. त्याच्यामुळे आदिलशहाने कोकणामध्ये अधिकारी आणि लहान मोठे जमीनदार जे आहेत हे जमीनदार या सर्वांनाच मोठा एक शह बसलेला होता. तसेच विजापूरचा एक सहसंपर्क किंवा संपर्क त्या ठिकाणी कमी होऊ लागलेला होता. परंतु पोर्तुगीज अंमलाखाली आलत असलेला ठाणे वसई जो भाग आहे हा वगळला तर जव्हारपासून गोव्यापर्यंत बहुतेक कोकण प्रदेश हा विजापूरच्या आदिलशहाकडे त्या ठिकाणी होता. मग महम्मद आदिलशहाचा जो मृत्यू झाला या मृत्यूनंतर म्हणजे 4 नोव्हेंबर 1656च्या नंतर त्याचा जो मुलगा आहे ज्याचं नाव आहे दुसरा अली आदिलशहा हा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्यांनी विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बिदर ही जी स्थळे होती ही काबीज केली. जवळपास 1657ला छत्रपती शिवाजी राजेंनी मोगलांचे जुन्नर शहर आहे हे जुन्नर शहरावर ताबा घेतला आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असताना महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. मग विजापुरातील बदली ज्या ठिकाणी परिस्थितीत लक्षात घेऊन कोकणातील आपल्या पदरामध्ये काय पडेल ते मोगलाकडून मिळवावे लागेल असा विचार छत्रपती शिवरायांनी केलेला होता, महाराजांनी केलेला होता. विजापूरचा जो तह आहे हा तह लवकर करावा अशी मोगल बादशाह याने शहाजहानला आज्ञा केली. मोगल शहाजहानने त्यांना आज्ञा केली आणि 1657मध्ये मोगलांनी घेतलेले बिदर, कल्याणी हे जे प्रदेश होते हे आपल्याकडे ठेवून घ्यावेत.
मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण भिवंडी पुणे प्रांत जे होते हे प्रांत विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर पुन्हा हे युद्ध संपुष्टात आलं, म्हणजे संपलं. मग या सुमारामध्ये शहाजहान हा अतिशय आजारी पडला. हा काळ होता जवळपास 1657चा. मग हे वृत्त वाऱ्यासारखं विजापूरमध्ये पसरलं आणि त्याच्यामुळे विजापूरचा हा तह संपूर्णपणे पाडण्यासाठी टाळाटाळ केली गेली. शहाजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडील लागलेले लक्ष हे पाहून महाराजांनी सरळ सरळ कल्याण आणि भिवंडी ही स्थळे हस्तगत केली आणि 24 ऑक्टोबर 1657ला हा कालावधी त्या ठिकाणी घडून आला. मग 1658मध्ये माहुलीचा जो किल्ला आहे माफी असावी, हा माहुलीचा किल्ला त्या ठिकाणी काबीज केला. नंतर औरंगजेबाने आपला जो दूत आहे तो दूत पाठवून त्याच्याकडे सलोख्याचे बोलणे त्या ठिकाणी सुरू केले. मोगल मुलखावर आपण हल्ला करीत नाही, परंतु कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत म्हणून मीही हे करत आहे असे त्यास कळविलं. आणि फेब्रुवारी 1658च्या जवळपास औरंगजेब हे औरंगाबादहून आग्र्याकडे जाण्यासाठी निघाला. 21 जुलै 1658मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर त्या ठिकाणी बसला, त्या ठिकाणी विराजमान झाला. मग अफजल खान आणि छत्रपती शिवराय यांची भेट आणि प्रतापगडचे युद्ध याच सुमारास आम्हाला परत केलेल्या कल्याण भिवंडी आणि पुणे प्रांताहून छत्रपती शिवाजी राजांना हकलून लावा असे दडपण मोगलांकडून विजापूरवर यायला लागलं आणि विजापूर दरबारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध अफजल खानाची जी आहे ती रवानगी त्या ठिकाणी केली. वाई पारगाणा जो आहे तो अफजल खानाकडे मुकासा म्हणजे जहागीर आपण तो जहागीर म्हणून त्याला दिलेला होता, परंतु त्याच्यामुळे याला प्रदेशाची माहिती होती. अफजल खान हा विजापूरहून एप्रिल 1659मध्ये जेव्हा निघाला त्यावेळेस वाईला पोहोचला आणि वाटेत त्याने पंढरपूर येथे आल्यानंतर अत्याचाराला सुरुवात केली. अशा या प्रकारच्या बाकीच्या कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूरला त्याने जबर रकमा वसुली केल्या असाव्यात आणि धमकी आणि दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारचा उपद्रव जो आहे तो उपद्रव तुळजापूरलाही दिलेला होता. बजाजी निंबाळकरांची कैद आणि जबरदंड ही प्रकरणे याच काळामधील आहेत. मग विजापूरच्या सैन्यामध्ये पांढरे खराटे जाधव या प्रकारचे किंवा इत्यादी प्रकारचे मराठे बांधव सरदार त्या ठिकाणी होते. वाईला आल्यानंतर अफजल खानने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांताचा जो ताबा आहे तो ताबा घेण्यासाठी वरील मराठी जे सरदार होते या सरदारांना सिद्दी हिलाल यांना त्यांच्या प्रांतामध्ये पाठवून दिलं. या प्रांतामध्ये मराठे वतनदार देशमुख, देशपांडे इत्यादी प्रकारच्या महाराजांच्या विरुद्ध उठवण्याचाही अफजल खानाचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. परंतु पुढे जात असताना महाराज या अडचणीमध्ये असताना सईबाई 1659च्या कालखंडामध्ये वारल्यात सोडून गेल्या. तथापि ते विचलित झाले नाहीत. अफजल खानचा सैनिकी बलाची आणि कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजी राजाला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे असा आदेश घेऊन अफजल खान जो आहे हा अफजल खान विजापूरहून आला हेही त्यांना माहीत होते. मग हे लक्षात ठेवून त्यांनी आपला जो तड आहे हा तड प्रतापगडासारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफजल खानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी त्या ठिकाणी सुरू केली. मग अफजल खानाचे बरेच सैन्य हे पुण्याला होते मित्रांनो, आणि हे सैन्य पुण्याला असताना त्या ठिकाणी भिवंडी प्रांतामध्ये त्या ठिकाणी कल्याण प्रांतामध्ये पसरलेलं होतं. त्याच्यामुळे सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य हे पुरे पडेल याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडासारख्या तडावर जाऊन लढा द्यावा तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि मोहीम लवकर आपटेल की नाही याची त्याला खात्री वाटत नव्हती. म्हणून त्याने महाराजांकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे एक प्रयत्न त्या ठिकाणी त्या काळात त्यांनी केले.
अफजल खानाने पाठविलेले जे पत्र आहे आणि त्याला महाराजांनी दिलेले जे उत्तर आहे, ही दोन्ही कवींद्र परमानंदने आपल्या शिवभारत जे काव्य आहे त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये अनुवाद करून लिहिलेले आहे. या पत्रावरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे याच्याबद्दल एक संशय राहत नाही. अफजल खानाने महाराजांना हे कळवलं, तुम्ही राजचिन्हे धारण करीत आहात, तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रावर मोऱ्यांच्या जावडीच्या या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते पुन्हा बलाने काबीज केले आणि जावडी घेऊन मोऱ्यांना सत्ताहीन केलं. निजामशाहीच्या हस्तांतरानंतर आमच्या आदिलशाहींनी निजामशाहीच्या ताब्यात मुलूक हस्तगत केला होता आणि तोही तुम्ही आपल्या अखत्यारीमध्ये आणला. त्यानंतर छत्रपती शिवरायांची जी उत्तराची भाषा होती ती त्याच्यात वाचू शकतो आपण. मग कल्याण भिवंडीचा जो प्रांत आहे मित्रांनो, आम्ही हा मोगलांकडे परत केला होता, पण तो शहाजी राजांचा पुत्र जे तुम्ही बळकविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्मशास्त्री आणि प्रतिष्ठित लोकांना तुम्ही त्यास त्रास देत आहात, त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले आहे असे या ठिकाणी म्हटलं जातं. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप म्हणजे आत्तापर्यंत ताब्यात ठेवलेला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून मोगलांना पुणे, कल्याण, भिवंडी आदे जे प्रदेश आहेत ते प्रदेश पुन्हा देऊन टाकावेत. चंद्रराव मोऱ्यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावडी मोऱ्यांच्या परत करावी आणि आदिलशहा शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील. तेव्हा हे राजा माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे जे किल्ले आहेत, हे मोठे किल्ले तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नागरी आणि भीमा नीरा यांच्यामधील जो प्रदेश आहे हा महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले आणि मुलूक देऊन टाक अशा प्रकारचा तो आशय होता. मग पुढे अफजल खानने आपल्या लष्करी बलाची क्षमता आणि प्रौढी सांगताना त्यात असं लिहिलं होतं की आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले 6 प्रकारचे सैन्य मला ताबडतोब युद्धास उद्युक्त करीत आहेत. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले जावडी आणि जी चावडी आहे ती आम्ही काबीज करू इच्छिणारे मुक्सान इत्यादी सरदार मला या कामी भल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत आहेत. महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळवलं की आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी, त्याच्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणामध्ये मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे, माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खजिनदारसुद्धा आपल्या पाशी पाठवून देईल. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा डावपेच अफजल खानाला मुळीच कळला नाही आणि युद्धा वाचून छत्रपती शिवाजी राजांनी आपली हातात येणार म्हणून या भ्रमामध्ये तो राहिला. मग प्रत्यक्षामध्ये महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकाल काढावी असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफजल खान हे दोघीही परस्पर हेतूंच्या विषय किंवा हेतूविषयी साशंक होते असे विविध साधनावरून आपल्या लक्षात येतं. परंतु महाराजांनी सैन्याची जी मोठी तयारी आहे ही मोठी तयारी अगोदरच त्या ठिकाणी करून ठेवलेली होती. म्हणून घोडदळचे अधिकारी नेताजी पालकर होते. पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे जयत तयारीनिशी त्या ठिकाणी महाराजांना मिळालेले होते. प्रतापगडाच्या भोवतालच्या डोंगरामध्ये मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडाकडे जाताना महाराजांनी अफजल खान आणि त्याच्या सरंजाम याची मोठी बर्दास्त राखलेली होती आणि अफजल खानाने जो जड सामान आहे
तो जड सामान जो आहे त्याने वाईला पाठवलेला होता. म्हणून प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीच्या बाबत वाटाघाटी जर झाल्या आणि वाटाघाटी होऊन प्रतापगडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाना उभारला. हा शामियाना उभारून उभयंत्याच्या भेटी व्हाव्यात असं त्या ठिकाणी प्रयोजन ठरवलं गेलं. मग दोघांनीही बरोबर 10 शरीररक्षक आणावेत. त्यांना शामियान्याच्या बाहेर ठेवावे. प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि 2 अंगरक्षक असावेत असा करार त्या ठिकाणी झाला. भेटीच्या पूर्वी भेट अयशस्वी झाली तर काय करावे यासंबंधी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. परमानंदाने शिवभारतात महाराजांना अंबाबाईची कृपादृष्टी लागली असा त्या ठिकाणी आत्मविश्वास त्याने वाढवला. या प्रकारचं वर्णन आपल्याला काही त्या ठिकाणी लेखांमध्ये मिळून येतं. मग भवानी देवीचं मंदिर त्या ठिकाणी महाराजांना यश मिळवून देतं. ही समज त्या ठिकाणी तत्कालीन श्रद्धेमुळे मराठ्यांची सुप्त शक्ती जागृत करण्यामध्ये समर्थ ठरली. 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीररक्षकामध्ये गायकवाड, सिद्धी, इब्राहिम, जिवाजी महाले म्हणजे सकपाळ या प्रकारचे मंडळी होते. तर अफजल खानच्या शरीररक्षकामध्ये सय्यद बंडा, शर्शीर शंकोजी मोहिते, पिलाजी मोहिते, कृष्णा भास्कर या प्रकारची मंडळी होती. महाराजांच्या वकील गोपीनाथ हातर खानतर्फे कृष्णा भास्कर हेही त्या ठिकाणी होते. भेटीच्या पूर्वी दोघांनीही आपापल्या तलवारी रक्षकांच्या जवळ दिलेल्या होत्या. दोघांपाशी खंजिरी होत्या. अफजल खानने छत्रपती शिवरायांना घट्ट असं आलिंगन दिलं. शत्रू हाताखाली आला असा त्याचा निकाल लावा अशा खुशमध्ये अफजल खानला वाटलं. परंतु त्याच क्षणी छत्रपती शिवरायांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून त्या ठिकाणी सुटका करून घेतली आणि नंतर मग कट्यारीने त्या ठिकाणी वार केला. परमानंदाने कृपाण म्हणजेच लांब खंजीर महाराजांपाशी असल्याने त्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला संदर्भामध्ये जाणून येतो. संभाजींच्या दानपात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्या. या भेटीमध्ये अफजल खान हा मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेल्या प्रतिकारातही महाराजांच्या शरीररक्षकांनी तो डाव मोडून टाळला. मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये एकही जखम त्यांच्या शरीरावर नाही, परंतु खानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी कपडावर वार केलेला त्या ठिकाणी आपल्याला 4थीच्या पुस्तक पान नंबर 19वर उल्लेख मिळतो. मग या युद्धामध्ये खानच्या सैन्यामध्ये लांगेतोडे झाले आणि महाराजांना या युद्धामध्ये हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इत्यादी प्रकारची संपत्ती, मोठी लूट त्या ठिकाणी प्राप्त झाली. अफजल खानचे जे काही जण होते या ठिकाणी हा चाणाक्षपणा बघून पडून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अफजल खान भेटीचा हा जो प्रसंग आहे हा प्रसंग आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडाच्या युद्धामध्ये लष्करी डावपेच असतील, सैन्याच्या हालचाली असतील आणि व्यूहरचना असेल, तसेच अनुकूल रणांगणाची निवड असतील, हे प्रसंगावधान हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे महत्त्वाचे विशेषणामुळे घडून आलं असं म्हणायला गेलं काही हरकत नाही. मग या प्रसंगाची महाराजांचे जे धैर्य आहे, सावधपणा आहे, धाडस आहे, हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफजल खानचा जो वध आहे हा वध महाराजांच्या शौर्य साहसाची गाथा आहे. म्हणून खानच्या सैन्याच्या धुव्वा उडवणे हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होता. अफजल खानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत जो आहे हा दक्षिण भारत अतिशय हादरून गेला. पन्हाळ्याचा वेढा आणि शाहिस्ते खानशी संग्राम. अफजल खानाच्या मृत्यूनंतर विजापूरच्या राज्यामध्ये उडालेल्या गोंधळाच्या महाराजांनी पुरेपूर त्या ठिकाणी फायदा घेतला. त्याच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणामध्ये राजापूर असेल, वेंगुर्ले असेल त्यापर्यंत त्या ठिकाणी धडक मारली. तर दुसऱ्याकडे
तुकडीने घाटावर कोल्हापूरपर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर 1659च्या अखेरीमध्ये पन्हाळगडचा जो दुर्गम किल्ला आहे मित्रांनो, हा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातामध्ये आला आणि या परिस्थितीतून विजापूरचा दरबार त्यांना स्वस्थ बसून राहणे त्या ठिकाणी शक्य नव्हते. म्हणून पन्हाळगडापर्यंत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य त्या ठिकाणी चालून आलं आणि त्यांनी पन्हाळाचा जो वेढा आहे तो वेढा त्या ठिकाणी घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत घेतली आणि शाहिस्तेखान हा जानेवारी 1660च्या कालखंडामध्ये औरंगाबादला पोहोचला. शाहिस्तेखानच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघी परस्परांशी किती एकमेकांनी वागत होते याची कल्पना आपल्याला दिसून येते. विजापूरने मोगलांची मदत मागितल्याचा उल्लेख त्या ठिकाणी परमानंदाने केलेला आहे. म्हणून महाराज पन्हाळगड लढवित होते त्याच सुमारामध्ये शाहिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादमधून कूच करून निघू लागला. अहमदनगर सुपे मार्गाने तो 9 मे 1660च्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये दाखल झाला आणि छत्रपती शिवाजी राजांचे परित्याग करून त्या ठिकाणी मुलाखतीत किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे अशी औरंगजेबाची आज्ञा होती. परंतु शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये तड ठोकला होता आणि याच्या पुढील 3 वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्यामध्ये सुभ्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यामध्ये राहून वेढा लढवीत असता शाहिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकरच्या गडीला वेढा घातला आणि मराठे मोगलांची त्या ठिकाणी लढत असायच्या. किल्लेदार फिरगोजी नरसाडे यांनी चाकणचा जो किल्ला आहे तो चाकणचा किल्ला त्या ठिकाणी शर्तीने लढवला. 3 महिन्यांच्या एवढ्या वेळामध्ये मोगलांचे 600च्या वर सैनिक जखमी त्या ठिकाणी झाले किंवा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये आला आणि मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या 2 शत्रूंशी एकाच वेळेस लढावे लागायचे. हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहर जो आहे हा सिद्दी जोहरला वरपांगी सलोख्याचे बोलणे केले आणि मोजक्या लोकांशी रात्री पन्हाळगड जाऊन त्या ठिकाणी सोडून घेतला. विशालगडाकडे त्यानंतर छत्रपती शिवरायांनी कूच केली. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यावेळेस गजापूरच्या खिंडीमध्ये सैन्यामध्ये निकराने त्या ठिकाणी प्रतिकार केला असता बाजीप्रभू देशपांडे हे जखमी झाले आणि जखमी झालून ते ठिकाणी कामी आले. त्या ठिकाणी वीरमरण झाले. महाराज विशालगडास पोहोचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जोहरने छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी पन्हाळगडाहून जाऊ दिले असा संशय त्या ठिकाणी आदिलशहाला आला. मग आपल्याला हा नाहक त्या ठिकाणी ठपका लावण्यात आला असं त्या ठिकाणी वैषम्य त्या ठिकाणी सिद्दी जोहरला आणि अली आदिलशहाच्या विरुद्ध त्या ठिकाणी बंड करायला हा विचार कारणीभूत ठरला. आदिलशहाच्या वतीने जोहर हा पन्हाळगडला त्या ठिकाणी वेढा घातलेला होता. तेव्हा महाराजांनी पन्हाळगड हा मुत्सद्देगिरीने सोडून त्या ठिकाणी दिलेला होता. चाकणच्या वेढामध्ये आपली मोठी हानी झालेली आहे हे पाहून शाहिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा नाद सोडला. मग मोगल सैन्य हे मैदानी प्रदेशामध्ये पसरलं आणि पुणे, कल्याण, भिवंडी हे मुलूक आहेत हे मुलूक त्यांनी काबीज केले. महाराजांनी शाहिस्तेखानाशी वाटाघाटी चालू ठेवून घाटावरील कोल्हापूरपर्यंतचा भाग आहे हा भाग आदिलशहाच्या अखत्यारीतील कोकण किंवा प्रदेश मिळत असल्यास आपण विजापूरचे जे राज्य आहे हे राज्य जिंकून घेण्याच्यामध्ये पूर्ण सहकार्य करू असं त्या ठिकाणी कळवलं. मग शाहिस्तेखानने ही देऊ केलेली जी मदत आहे हे झिडकार त्या ठिकाणी ठरली. ही त्याची मोठी चूक होती असे मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबला लिहिलेल्या पत्रामध्ये आहे. मग मोगल मैदानी प्रदेशामध्ये दहशत निर्माण त्या ठिकाणी करत होते मित्रांनो, पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले वापस म्हणजे त्यांच्या अखत्यारीत घेता आले नाहीत.
मोगलांनी 1661 हा जो कालावधी आहे लोणावळ्यापासून कोकणामध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला. मोगल सेनापती करबदल खान याने उंबरखिंडी गाठली आणि महाराजांनी त्याला शरण यायला सांगितलं. आपल्या प्रिय भारताच्या अंगावरती चारही बाजूनी सुलतानी सत्ता थैथया नाचत असताना या सर्वांशी टक्कर घेत स्वराज्याचं अनमोल रत्न खेचून आणणारा आणि भविष्यातील पेशव्यावर ते तंजावर अशा विशाल स्वराज्याचे साम्राज्याचे बीजरोपण करणारा तेजस्वी महापुरुष म्हणजे छत्रपती शिवराय. महापुरुष तेच जे मोठी स्वप्ने पाहतात, पण नुसती स्वप्ने पाहून भागत नाही, तर ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी साधनांचा विचार करावा लागतो. स्वातंत्र्याचे ध्येय जर मूर्त स्वरूपात त्या ठिकाणी यायचं असेल तर शत्रूंशी सशस्त्र संग्राम करण्याशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी नव्हता. म्हणून पूर्ण परिस्थिती पूर्णपणे ही प्रतिकूल होती. शत्रू शतपटीने प्रबळ होता, त्याच्याकडे अनुभवी प्रशिक्षित सैन्य होते. सत्ता संपत्ती शास्त्राने सैनिक हे कशाच्याही त्यांना कमतरता नव्हती. अशा वेळेस ते शून्य असताना स्वातंत्र्याचा ध्यास घेणे म्हणजे त्याच्या मृगजळाच्या मागे जाणे ठरलं असतं. महाराजांनी आपल्या प्रभावी युद्धतंत्राने महत्त्वाकांक्षेचे उत्तुंग शिखर सर केले. त्यांनी हे कसे साधले असेल हे जाणण्यासाठी त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आम्ही आज रोजी करायला हवा मित्रांनो. आणि अभ्यासानेच आम्हाला प्रबळ त्या ठिकाणी इच्छा प्राप्त होते आणि आम्हीही त्या ठिकाणी अभ्यास करू शकतो. म्हणून नामवंत सरदार आपल्या मुलांसकट कुठल्या तरी बादशहाच्या दरबार लाचार होण्यामध्ये धन्यता मानणारे, मग राजे त्यांचे मन वळवत बसले नाहीत, तर त्यांनी 12 मावळातली 18 पगड जातींची मंडळी गोळा केली. पण ते काटक, चपळ, चिवट होते, जिद्दी होते, शूरवीर होते, निष्ठावंत होते आणि जीवाला जीव देणारे होते असे लोक छत्रपती शिवरायांनी जोडले. शिवरायांनी त्यांच्या पराक्रमातली त्यांना जागा दिली, देशभक्तीचा निखारा फुलवला आणि सामान्यातून असामान्य इतिहास घडवून दाखवला. शिवाय ही जी माणसं आहेत, ही माणसं राजांच्या तालिमीत तयार झालेली असल्याने त्यांना मतांचे दडपण राजावर राहणार नव्हतं. उलट आपल्या राजाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार करून ते पुढे कृती करणार होते. भूगोलाचा सुयोग्य वापर, राजांकडे असलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजस्र सह्याद्री इथले उतुंग डोंगर, अवघड घाटावाटा, घनदाट जंगले यांचा त्यांनी नेमका उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसून होतो. अफजल खानच्या प्रकरणामध्ये जावडीचे जंगल रणांगण म्हणून छत्रपती शिवरायांनी निवडून घेतले. प्रतापगड आणि महाबळेश्वर या 2 डोंगरांमध्ये असल्यामुळे खानच्या सैन्याची अवस्था ही कात्रीमध्ये सापडलेल्या कागदासारखी झाली आणि राजांनी काही तासामध्ये प्रचंड सैन्याचा पूर्ण त्या ठिकाणी पराभव केला. असेच दुसरे उदाहरण त्या ठिकाणी कारतलब खानचे 30,000 सैन्य घेऊन ते कोकणामध्ये उतरला. उंबीरखिंडमध्ये जी गर्द आहे ते गर्द जंगलमध्ये त्यांना गाठून राजांनी त्यांची जबरदस्त त्या ठिकाणी कोंडी केली. पुन्हा त्यांना माघारी हाकलून दिले. पन्हाळगडातून विशाळगडाकडे जाताना शत्रू सैन्य जे आहे हे शत्रू सैन्य थोपवण्यासाठी राजांनी घोडखिंड अरुंद वाटेचा त्या ठिकाणी अचूक असा उपयोग करून घेतला. अशी अनेक उदाहरणे एखाद्या सेनापती भौगोलिक रचनेचा कसा उपयोग करून घेतो याची आपल्याला आम्हाला त्या ठिकाणी साक्ष देत असतात. मित्रांनो, याचा जे उल्लेख करायचा असला तर गनिमी कावा राजांच्या या नवा तंत्रापुढे 100 वर्ष धुमाकूळ माजवलेला आपल्याला दिसून येतो. या तंत्राची वैशिष्ट्ये म्हणजे शत्रूला बेसावध ठेवणे आणि कमीत कमी सैन्य वापरणे, कमीत कमी सैन्य वापरून कमी वेळात काम पुरे करणे.
आपल्याला धक्का तंत्राने शत्रूच्या मानसिकतेवर आघात करणे हे पूर्ण यश मिळवणे होते. अपयशाची शक्यता वाटल्यास निघून जाणे. शाहिस्तेखानावर केलेला हा जो हल्ला आहे हा गनिमी काव्याच्या तंत्राचा विलक्षण आविष्कार त्या ठिकाणी होता. गुप्तता त्या ठिकाणी होती, नियोजन होतं, वेळचं त्या ठिकाणी भान होतं, शत्रूच्या सवयी, सण, मानसिक आणि शारीरिक स्थिती यांचा संपूर्ण असा अभ्यास होता. निर्णय क्षमता, शत्रूला चकवणे, निवडक, धाडशी, चतुर आणि विश्वासू लोकांकडून घडून आणलेली धडक कारवाई या अनेक गुणांचं दर्शन त्या ठिकाणी दोऱ्याच्या साहाय्याने चढून त्या ठिकाणी तानाजी सिंहगड घेणे किंवा अवघ्या 8 मावळ्यांसह कोंडोजी फर्जंदने पन्हाळा जिंकणे ही गनिमी काव्याची अत्यंत उत्तम उदाहरणं आहेत. मानसशास्त्रीय तंत्र जे आहे हे तंत्र छत्रपती शिवरायांनी आपल्या समाजाला आणि समाजाच्या शत्रूच्या मानाचा जो बारकाईचा अभ्यास आहे या बारकाईचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांना होता. उदाहरणार्थ अफजल खानासारख्या गर्विष्ठ सरदारासमोर मी घाबरलो आहे असं नाटक करणं आणि त्याला जावडीत येण्याचा चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडणं किंवा अफजल आक्रमणाने आपला समाज घाबरलेला आहे तेव्हा भवानी मातेनं मला दृष्टांत दिला आहे असं सांगणं, सिद्धी जोहरचा वेल सेल पडावा म्हणून मी थोड्याच दिवसात शरण येणार आहे असा निरोप पाठवणं, अशा प्रकारची राजांनी आपल्याला हवी तशी वातावरण निर्मिती आम्हाला केलेली दिसून येते. आम्ही सुद्धा याचा अभ्यास आमच्या जीवनात केला पाहिजे. दुर्ग जाडे मित्रांनो, राजांनी सैन्याप्रमाणे लष्करी ठाणे असलेल्या दुर्गांनाही तितकंच महत्त्व दिलं आहे. त्यासाठी स्वतःचे असे दुर्गा व्यवस्थापन तंत्र त्यांनी विकसित केलं. काही किल्ले शत्रूंकडून जिंकून घेतले, काही स्वतः बांधले. जंजिरा किल्ला असेल तो मिळाला नाही म्हणून अडून न राहता कुर्ट बेटावर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तामिळनाडूमध्ये वेल्लोरचा किल्ला मिळत नाही हे पाहिल्यावर तिथल्या डोंगरावर साजरा आणि गोजरा हे 2 किल्ले बांधले. त्याच्यामुळे जिंकलेल्या भूमीवर वर्चस्व ठेवून दक्षिणेमध्ये मराठ्यांचा दरारा हा निर्माण करता आला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवरायांची युद्धकला आणि युद्धनीती आणि त्याचं नियोजन. बलवंत आरमारचा जर आम्ही अभ्यास केला तर राजांनी समुद्राचे महत्त्व ओळखून उत्तम नांदेल निर्माण त्या ठिकाणी केलं होतं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या प्रकारचे किल्ले त्या ठिकाणी निर्माण केले. सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या वर्चस्वाला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आव्हान दिलं आणि स्वतःची लढाऊ जहाजे आहेत त्या लढाऊ जहाजे आणि नौका त्या ठिकाणी उभ्या केल्यात. बस्तूर येथे आरमारी निर्माण केले. परकीय व्यापार त्या ठिकाणी बसवला. म्हणून नंतर भारतीय आरमाराचे जनक म्हणून महाराजांचे नाव अतिशय आदराने घेतले जावे. महाराज आपल्या उभ्या आयुष्यामध्ये नवनवीन प्रयोग करत राहायचे. राजांनी बांधकामामध्ये नवनवे प्रयोग केले. उदाहरणार्थ तटबंदी गडाच्या माध्यमावर करण्याऐवजी त्यांनी मध्यावर केली. प्रवेश मार्ग उजवीकडून ठेवणे, गोमुखी दरवाजे त्या ठिकाणी, चिखलाती बुरुज, दुहेरी तटबंदी, संकट काळासाठी चोरवाट्या कशा काढायच्या, पाण्याची भरपूर त्या ठिकाणी टाकी तयार केली हे पाहायला मिळतं. जलदुर्ग बांधताना चुन्याऐवजी शिशांच्या रसामध्ये केलेलं त्या ठिकाणी काम केलं. जावडीच्या समुद्राच्या तळाशी असलेला 1/2 किलोमीटर लांबीची जी भिंत आहे त्याच्या काळातील असण्याची शक्यता आहे असं काही लेखामध्ये पाहायला मिळतं. आरमारामध्ये संगमेश्वरशी नावाच्या नौका त्या ठिकाणी बांधल्या. युद्ध काढतानाही त्यांनी प्रत्येक वेळी नवे तंत्र अंमलात आणले. महाराजांचं जे हेर खातं होतं हे हेर खातं अतिशय प्रभावी होतं. राजांचे हेर खातं उत्तम दर्जाचं होतं. अनेक उदाहरणांवरून आपल्याला ते लक्षात येतं. शहाजहान बादशाह आजारी पडल्याची बातमी राजांना मिळालेली होती तेव्हा आता दक्षिणेमध्ये औरंगजेब जो आहे या औरंगजेबाच्या उत्तरेमध्ये जाण्यामध्ये गडबडीत असायला पाहिजे किंवा असणार. मग त्यांचे इकडचे किल्ले घ्यायला काही हरकत नाही हे छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं. सुरत ही मोगलांची बाजारपेठ राजांनी 2 वेळेस लुटली. हेर खात्याच्या आधारावर शाहिस्ते खानवरील त्याचा जो हल्ला होता
हा यशस्वी झाल्याचं कारण त्यांना लाल महालामध्ये बातम्या वेळोवेळी आणि योग्यप्रमाणे मिळत होत्या, म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीची खबरदारी होती. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजे हे सैन्यावर विश्वास दाखवायचे, अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजीराजे हे त्यांच्या सैन्यावर प्रेम देखील करायचे. शिवाजीराजे करारी आणि पराक्रमी सेनापती होते. त्यांची शिस्त अतिशय कडक होती. चूक झाल्यास ते कोणाच्याही मुलहिजा राखत नसत, मात्र ते सैनिकावर विलक्षण प्रेमही करत असत. प्रतापराव गुजरांचं बलिदान राजांच्या मनाला अतिशय चटका लावून जाणारं बलिदान त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून राजांनी त्यांची मुलगी आपली सून बनवून घेतली. बाजीप्रभूंच्या बलिदानानंतर कान्होजींच्या घराला दिलेलं मानाचं पान त्यांनी आपल्या बाजीप्रभूंच्या घराण्याला दिलेलं कान्होजींच्या सुरक्षिततेसाठी. आपल्या कुटुंबकीला तळेगावला हलण्यास सांगितलं. या छोट्या छोट्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवरायांनी सैनिकांची काळजी कशी घेतली हे आपल्या लक्षात येतं. राजांच्या शब्दासाठी मावळे हसत हसत त्यांची जान कुर्बान करून देण्यासाठी तयार असायचे, हे आपल्याला असंख्य उदाहरणांमधून लक्षात येतं. म्हणून राजे हे पराक्रमी राजे होते, स्वराज्य संस्थापक होते. युद्ध हे त्यांचे साधन होते, पण तरी ते युद्धखोर नव्हते. लक्षात घ्या, ते राष्ट्रनिर्माते होते. युद्ध हे त्यांचे साधन होते, साध्य नव्हते. त्यांच्या संघर्षाला मानवी मूल्यांचे अधिष्ठान होते. संत सज्जनांचे रक्षण आणि शुद्ध स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी हाती तलवार घेऊन दुष्टांचं निर्दालन केलं. 14व्या वर्षी कामाला सुरुवात करून 44व्या वर्षी स्वतःला राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला. अंमलाचा नाश करण्यासाठी शिव आणि शक्ती या दोन्हींचा संगम हा आवश्यक आहे, हा त्यांचा उपदेश आजही सर्व भारतीयांना आचरणात आणणे आवश्यक आहे. मित्रांनो, इसवी सन 1649मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेमध्ये टाकले. याच वेळेस शिवाजी महाराजांनी अनेक जे आदिलशाही किल्ले आहेत ते किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेतले. म्हणून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला रवाना केलं. आणि शिवाजी महाराजांनी ची जी परिस्थिती त्या काळची ती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजी राजे कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी याच वेळेस लढाई जी आहे ही लढाई पुरंदरच्या किल्ल्याची त्या ठिकाणी जागा निवडली. आणि ही जागा मात्र वेळेच मळ्यांच्या ताब्यात येणार नव्हता. महदजी निळकंठराव यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. त्यांच्या भावाभावामधील भांडणाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलं. या पुरंदरच्या किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या फत्तेखानची झुंज आणि लढाई त्या ठिकाणी जिंकून नेली. छत्रपती शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईनेच मोठे यश त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. 1655चा जो कालावधी आहे मित्रांनो, यामध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यांच्यामध्ये स्वर्णबाद नेमलेले होते. म्हणजेच 14 मे 1657चा तो कालावधी असावा. संभाजीराजे भोसले या राजांचा जन्म त्या ठिकाणी 14 मे 1657ला गुरुवार या दिवशी त्या ठिकाणी पुरंदरवर त्या ठिकाणी राजांचा जन्म झाला. आणि पुरंदरचा तह विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम किनाऱ्यावरील सुरतेच्या मुख्य बंदरामध्ये त्या शहरामध्ये दाखल झाले. शहराच्या मोगल राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलण्यासाठी एक दूत पाठवला. हा दूत शिवाजी महाराजांनी दूताला अटक केली. औरंगजेबाकडून जयसिंग यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड सैन्याच्या स्वरूपामध्ये सूड त्या ठिकाणी उगवला. पराभव हा अपरिहार्य आहे हे समजून शिवाजी महाराजांनी जूनमध्ये पुरंदरच्या करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अटीनुसार शिवाजी महाराज शरण येण्यास तयार झाले. शाहिस्तेखानच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवंत सिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप जो आहे हा संताप वाढत गेला. 70,000ची सैन्य घेऊन
शाहिस्ते खान गेला आणि 3 बोटे गमावून माघारी परतला. दिल्ली सम्राटाची व्यापारासोबत सुरत बघता बघता त्या ठिकाणी लुटली गेली. शिवाजी महाराजांचा असा हा पराक्रम त्या ठिकाणी सुरू राहिला. मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखलं आणि शिवाजी महाराजांचे परित्याग करण्यासाठी त्यांनी आपल्या दरबाराचा सर्वश्रेष्ठ सरदार त्या ठिकाणी निवडला. मिर्झा राजा जयसिंह हा जवळपास 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण घेऊन शिवाजी महाराजांचे परिपत्र करण्यासाठी त्या ठिकाणी निघाला. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा त्या ठिकाणी घातला. दिलेर खानच्या वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरच्या तोफांचा मारा पुन्हा सुरू झाला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीचा एक मोठा खिंडार आहे ते खिंडार पडलं गेलं. मोगल सेनेने किल्ल्यामध्ये प्रवेश केला. माचीवर खानचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झालं. मुरारबाजी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळलं तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणं सुरू केलं आणि 11 जून 1665 साली इतिहासात प्रसिद्ध हा पुरंदरचा तह झाला. यामध्ये जवळपास 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. ते किल्ले कदाचित तुम्हा आम्हाला बहुतेक बांधवांना माहीत नसावे. तर मित्रांनो, ते 23 किल्ले खालीलप्रमाणे आहेत. आपणास माहिती असते आपण लिहू शकतात. त्याच्यामध्ये पहिला होता अंकोना, दुसरा होता कर्नाडा, तिसरा होता कोंडाणा, त्याला सिंहगड म्हणतो, चौथा होता कोहेज, पाचवा होता सिंधुदुर्ग, त्याला सागरगड म्हणतात, सहावा किल्ला होता तिकोना, सातवा होता तुंग, आठवा होता नंगगड, नववा किल्ला होता त्या ठिकाणी नरदुर्ग, 10वा किल्ला होता पळसगड, 11वा किल्ला त्या ठिकाणी होता किल्ले पुरंदूर, 12वा होता प्रबळगड, त्याला मुरंजर देखील आपण म्हणतो, 13वा किल्ला होता त्या ठिकाणी भंडारगड, 14वा किल्ला होता मनोरंजन, 15वा होता मानगड, 16वा किल्ला होता मर्गगड, 17वा किल्ला होता माहुलीगड, 18वा त्या ठिकाणी जो किल्ला होता जो महाराजांनी दिला तो होता रुद्रमाळ, 19वा होता रोहिडा किल्ला, 20 क्रमांकाचा किल्ला होता लोहगड, 21 क्रमांकाचा किल्ला होता वसंतगड, 22वा होता विसापूर आणि 23वा किल्ला होता सोनगड. वरीलप्रमाणे 1 ते 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले. मिर्झा राजा आणि जयसिंह पुरंदरचा तह औरंगाबादने मुरद्दी आणि विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेमध्ये नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यामध्ये बसरूरच्या स्वारीवर गेलेले होते. त्यांनी हे समृद्ध बंदर त्या ठिकाणी लुटलं गेलं. परतताना गोकर्ण, महाबळेश्वर, करवार येथून येताना दक्षिण कोकणामध्ये आले. या ठिकाणी आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्याशी पुण्यामध्ये पोहोचला आहे. 3 मार्च 1665 रोजी अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी त्या ठिकाणी केली. हे धोरण करण्याचं आखवलं. मोहिमेचे सूत्र आहे ते सूत्र आपल्या हाती ठेवलं आणि यातून कुणालाही हस्तक्षेप होऊ नये अशी त्याने औरंगजेबला अट घातली. याच्याशिवाय किल्ले आणि किल्लेदार यांच्यावर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी ही मोहीम आणि लागणारा पैसा जो आहे हा सुब्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी. या प्रकारच्या अटी जयसिंहाने बादशाहकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयी फारसी पत्रव्यवहार जो आहे हा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख जे आहेत ते उल्लेख आपणास आढळून येतात. महाराजांच्या मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यामध्ये होता. मोगलांनी कल्याण भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसवलेली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्करी तुकड्या ठेवल्या आणि त्या ज्या तुकड्या होत्या त्यांना जागृत राहण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले. जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेर खान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा पोर्तुगीज आणि लहान मोठे त्या ठिकाणी जे जमीनदार होते
या जमीनदारांना किंवा यांना छत्रपती शिवरायांना मदत करू नये असं त्या ठिकाणी बजावलं। आदिलशहातील अनेक सरंजामदार त्या ठिकाणी आपल्याकडे ओढले। 10 ते 15 हजार सैन्याच्या स्वतंत्र तुकड्या त्या ठिकाणी करून त्यांनी छत्रपती शिवाजीचा प्रदेश हा उद्ध्वस्त कराव्या अशा आज्ञा त्या ठिकाणी दिल्या गेल्या। त्याच्यामुळे प्रजा ही हैराण होऊन गावे सोडून कोकणामध्ये आणि अन्यत्र इकडे तिकडे जाऊ लागली। महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही ही भूमिका जयसिंहाने घेतली आणि पर्यायाने इतिहासातील या घटनांमध्ये महाराजांची कोंडी पकडण्याचा प्रयत्न केला गेला। मोगलांशी निकराचा हल्ला करून पुरंदर जवळचा रुद्रमाळ त्या ठिकाणी किल्ला त्यांनी ताब्यात घेतला। 14 एप्रिल 1665च्या जवळपासचा तो काळ असावा। तो जाऊ दे नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती। दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला। मोगलांची बुरुजांच्या उंचीचे धमधमे त्या ठिकाणी तयार केले। त्याच्यावर ज्या तोफा होत्या त्या तोफा चढवल्या आणि तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता। मराठे आणि मोगल यांच्यामध्ये रोज चकमकी झळायच्या। महाराजांनी किल्ल्यात मदत पाठवण्याचे प्रयत्न केले, पण ते पुरंदीच्या शिबंदीला कमी पडले, म्हणून मोगल शेवटी पुरंदर घेणार असे चिन्ह त्या ठिकाणी दिसायला लागले। शिवाय जयसिंहाने प्रबळ जे लष्करी होतं ते लष्करे पाठवून मराठ्यांच्या मुलाखत पाठवून ते बेचिराग करायला सुरुवात केली, ते सत्र सुरू केलं। मित्रांनो, पुरंदरच्या युद्धामध्ये मोरारबाजी देशपांडे सारखा पराक्रमी सेनापती हा कामी आला। जेव्हा छत्रपती शिवराय एकंदर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे दूरदृष्टी करण्याचे ठरवलं, त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे हा होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली आणि संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे ही त्या ठिकाणी जयसिंहाची मागणी। कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे हा महाराजांचा हेतू होता आणि अखेर पुरंदराच्या तहाच्या वाटाघाटी होऊन ज्या अटी ठरल्या त्या अटींमध्ये काही नोंदी होत्या, त्या आपल्याला सांगतो मित्रांनो। त्याच्यामध्ये पहिली अट अशी होती की महाराजांनी मोगलांना 23 किल्ले आणि वार्षिक 4 लाख होन उत्पन्नाचा महसूल जो आहे तो महसूल मुलूक द्यावा लागेल। त्याच्यामध्ये दुसरी अट अशी होती मित्रांनो, उरलेले 12 किल्ले आणि वार्षिक 1 लाख होनचा मुलूक बादशाही राजनिष्ठ करण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा। तिसरी त्याच्यात अट अशी होती की मुलगा संभाजी याला 5000ची बादशाही मनसूब देण्यात येईल अशी त्या ठिकाणी अट होती। चौथी अट अशी होती, महाराजांना मनसाबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल, पण दक्षिणेमध्ये मोगल सांगलीत ती कामगिरी आपण करू असे आश्वासन त्यांना द्यावे। त्याच्यामध्ये पाचवी अट अशी होती, विजापूरच्या मोहिमेमध्ये सहकार्य करण्याची एक अट। त्या मोबदल्यामध्ये घाटावरचे विजापूरचे 5 लाख होनचे जे प्रांत आहे ते प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूक सांभाळावेत। त्या मोबदल्यामध्ये वर्षाला 3 लाख होन या हिशोबाने 40 लाख होनचा खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा। आदिलशहाचा कोकणातील मुलूक आपल्या ताब्यात आहे, त्याचे उत्पन्न 4 लाख होनचे आहे असे महाराजांना त्या ठिकाणी कळवलं गेलं। याप्रमाणे त्या ठिकाणी अटी आखल्या गेल्या। शिवाजी राजांनी मोठ्या नाखुशीने हा तह स्वीकारला आणि शिवाजी राजांनी हा केलेला कोंडमारा केला। ते विजापूरची हात मिळवणी करतील हा धोका सिंहाला नव्हता। तुर्तास एवढेच। पुढील व्हिडिओमध्ये आपणास नक्कीच पुढची माहिती मिळेल। धन्यवाद।